नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर मी आहे रोहित आणि मी आज आलेलो आहे साताऱ्याला सज्जनगड पाहण्यासाठी. तर तुम्हालाही मी सज्जनगड दाखवणार आहे. तो व्हिडिओ आपला कंटिन्यू पहा. आपण आता वरती जाणार आहे. साताऱ्यामधून सज्जनगडाकडे आपण येतो आणि त्यानंतर गडाच्या पायथ्याशी आपण आता सरळ वरती जाणार आहे. आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो. मला सगळा सज्जनगड मी आज एक्सप्लोर करून दाखवणार आहे. तर चला मित्रांनो आपण आलेलो आहोत सज्जनगडावरती. आता तुम्ही मागे पाहू शकता, इथून सरळ वरती जायला रस्ता आहे आणि आपण आता सज्जनगडाच्या अगदी पायथ्याशी आहे. माझ्या बरोबर आहे ओंकार शिंदे. खास करून आज सुट्टी काढून आपण सज्जनगडावरती आलेलो आहोत. या ठिकाणी पायरी मार्ग आहे. इकडनं या ठिकाणी गाडी पार्किंगचा सोय. या ठिकाणी तुम्ही इथे येऊ शकता. गोळे का? ब्लॉगर आहे. येतो परत खाल्ल्यावर वरनं खाली. तर मित्रांनो आपण पाहू शकता ही अशी वाट आहे. मध्येच रस्त्यात शहापुरी मारुती यांचं मंदिर सुद्धा आहे. ह्या साईडला तुम्ही खाली पाहू शकता. इकडनं एकदम खोल दरी आहे सज्जनगडावरती येण्यासाठी आणि इथनं वर येण्यासाठी हा रस्ता आहे. इथनं तर काय सज्जनगडाबद्दल काय थोडीफार माहिती आहे तुमच्याकडे? छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुवर्य श्री रामदास स्वामी महाराज जिथे अनेक काळ वास्तव्य राहिलं तो म्हणजे हा सज्जनगड आहे. हा का? म्हणजे हा गड कधी म्हणजे माझ्या तरी अशा याच्यात नाही आला. याच्याबद्दल थोडीशी माहिती असेल. अनेक त्या तत्कालीन रामदास स्वामींनी धर्म वाढवण्याचं काम केलं. छत्रपतींसारख्या महात्म्यांनी रामदास स्वामींना दुरुपद देणं हे काही सामान्य नाही. त्यावरूनच रामदास स्वामींचा अधिकार आपल्याला समजून येऊ शकतो. रामदास स्वामी म्हणजे मारुतीरायांचा अवतार म्हटलं तरी काही नाही. अनेक मारुतीरायांची मंदिरं बांधण्याचं काम रामदास स्वामींनी केलं. रामाची मंदिरं बांधण्याचं काम रामदास स्वामी केलं. अच्छा, असं आहे का? म्हणजे हा गड तरी इतिहासात म्हणजे असं कुठं मला पाहायलाच भेटला नाही किंवा त्याच्याबद्दल काही माहिती अशी मला. हा गड काही युद्धाचा किंवा असा नाही. म्हणजे हा गड हा धर्म कामासाठी वापरला गेलेला किंवा संतांचं वास्तव्य असणारा गड आहे. हा का? हा तत्कालीन अनेक वेळा त्या ठिकाणावर बहिर्जी नाही त्यांचं वगैरे जे खातं होतं हा ते शक्यतो इथूनच चालत असा ह्याचा विषय. या ठिकाणी तुम्हाला ताज सुद्धा भेटू शकतो जाता जाता रस्त्यामध्ये. असे उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, ते म्हणतात बघा एनर्जी वाढणार. नाही खरं तर आहे ना. मी ज्यावेळेस सातारामध्ये आलो त्यावेळेस मला फक्त पहिल्यांदा तुमच्या तोंडातून ऐकायला भेटलंय गडाबद्दल. नाही विषय आहे त्याचा युद्धाचा किंवा असा गड नाही, आध्यात्मिक वारसा असणारा गड आहे. झाडाचं नावच पाहिलं तर जिथं सज्जनांचं स्थान आहे असं असणार सज्जनगड. रामदास स्वामींचं वास्तव्य आणि अनेक वेळा छत्रपतींचं येणं जाणं, त्यामुळं गडाचं झालेलं काम असेल हे फार महत्वाचं आहे. मग या गडावरती पाहण्यासारखं काय असं वरती म्हणजे काय असं? रामदास स्वामी महाराजांची समाधी ही फार मोठं, ज्यांनी ह्या समाजाला दासबोध, मनाचे श्लोक ह्यासारखे ग्रंथ दिले, छत्रपतींचा नावलौकिक केला, अशांची समाधी ह्या ठिकाणी. हे फार विशेष आलं आपल्याला सांगता आलं पाहिजे. मित्रांनो खालून येण्यासाठी अशी वाट आहे, शिड्यांची पायरी. त्यानंतर आपण टर्न घेऊन या साईडने वर जाऊ शकतो.
नमस्कार. कुठून आला तुम्ही? साताराचे प्रॉपर इथलेच आहे का? सज्जनगडाबद्दल थोडीफार माहिती सांगाल का? ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, हा असा सज्जनगड आहे. ह्या ठिकाणी भरपूर लोक मी खास करून आज सज्जनगडाच्या भेट देण्यासाठी आलेलो आहे. फार असा वरती हा गड नाहीये. समुद्र सपाटीपासून फार फार तर 2 ते 3 हजार फूट एवढाच या गडाची उंची असेल. तर भरपूर पर्यटक इथं भेट देण्यासाठी येतात. तर मित्रांनो, हा आहे या गडाचा पहिला दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार म्हणून दरवाजाला ओळखलं जातं. हा महाद्वार तुम्ही बघा, हे लाकडाचं काम. महाद्वार रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंद राहील अशी सूचना या ठिकाणी दरवाजावरती लिहिलेली आहे. हा पहिला दरवाजा आहे या गडाचा. आणि इथनं वर दुसरा एक दरवाजा आहे, श्री स्वामी समर्थ महाद्वार. आपल्याला इथं असं वरती जायचं. आता इथून सरळ वरती जाऊन दुसऱ्या दरवाज्यातून आपल्याला वरती जायचं असेल. आपण दुसऱ्या दरवाजापाशी आलेलो आहोत. दुसऱ्या दरवाज्यातून आपल्याला आतमध्ये जायचंय. हे आहे दुसरं महाद्वार. समर्थ महाद्वार. समर्थ महाद्वार म्हणून ओळखलं जातं या दरवाजाला. ह्या दुसऱ्या दरवाज्यातून आपण वर आलो ना, तर समोरच आपल्याला एक तिसरा दरवाजा पण पाहायला भेटतो. आम्ही पुण्यावरून आलोय. तुम्ही कुठचे? पुणे माहित नाही? पुणे तिथं काय पुणे पुणे म्हणजे पुण्यासारखं हे नाही. मला नाही माहिती पुणे. तुम्ही कुठे असता? आम्ही इथं सातारचे. इथलंच आहे. इथलंच आहे काय? अरे वा. हा आहे तिसरा दरवाजा. जय जय रघुवीर समर्थ या नावाने तिसरा दरवाजा आहे. इथं या ठिकाणी तुम्ही काय पण खरेदी करू शकता. तर भरपूर सारे असे खरेदी करण्यासाठी दुकाने पण आहेत. बर्फाचे गोळे पण आहेत. आता उन्हाचे दिवस खूप आहे. तर मित्रांनो, आपण आता गडावरती आलोय आणि इथं भोजनाची एक सुंदर व्यवस्था आहे. मला वाटतं दुपारी 1:30 वाजेपर्यंत जेवण असतं ना. तर आपण आता जेवण करायला जाणार आहे. इथून थोडासा प्रसादाचा आपण लाभ घेणार आहे. गडावरती आलो तर जेवण करूया आणि नंतर आपण पुन्हा एकदा या गडाची पूर्ण भ्रमंती पूर्ण एक्सप्लोर करूया. मंडळी, या ठिकाणी आहे जेवणाची लाईन. तिथे फक्त निवास. इथे जेवणाची पण व्यवस्थित सोय. तुम्ही आलात तिथं तुम्ही लाईनी लागू शकता आणि इथं प्रसादाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आपण आता जेवण करणार आहे, प्रसादाचा लाभ घेणार आहे. आतमध्ये कॅमेराला बंदी आहे. आपण आतमध्ये कॅमेरा नेणार नाहीये. तो जेवू आहे, आपण प्रसाद घेऊया आणि मग नंतर पुन्हा एकदा मी तुमच्याशी संवाद साधेल. सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये वसलेला हा सज्जनगड हा फक्त दगडाचा किल्ला नाही, तर महाराष्ट्राचा इतिहास आणि अध्यात्माची ओळख म्हणून या गडाला सुद्धा ओळखलं जातं. खरं तर मला या अख्ख्या प्रवासात राहून एक प्रश्न नेहमी पडत होता. या गडाला सज्जनगड असं नाव का दिलं असेल आणि असं काय आहे या गडावर जे बाकी गडांपेक्षा वेगळं काही या गडावर पाहण्यासारखं आहे. मला वाटलं बाकी गडांप्रमाणे पडझडीच्या अवस्थेत असेल हा गड, पण लिटरली तुम्हाला सांगतो, ज्यावेळी मी तिसऱ्या दरवाज्यातून आत प्रवेश केला आणि मला वेगळ्याच अवस्थेत हा गड पाहायला मिळाला. निसर्गाच्या सानिध्यात आणि अध्यात्माच्या जोडीने ताठ मानेने उभा होता तो गड म्हणजेच सज्जनगड. आजही या गडावर प्राचीन काळातील वस्तू असतील, रामदास स्वामींचा मठ असेल, श्रीराम मंदिर असेल, बारव असेल किंवा कोरीव काम केलेल्या अशा अनेक वस्तू प्राचीन काळातील आजही आपल्याला जशा होत्या तशाच पाहायला मिळतात. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ याच गडावर लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ
आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे. आजही मोठ्या प्रमाणात लोक स्वामींच्या दर्शनासाठी लांबून येतात. हा, आता कोणी स्वामींचे भक्त म्हणून येतात, तर कोणी पर्यटक म्हणून येतात, तर कोणी त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या गडावर येतात, अर्थात माझ्यासारखे. पण खरंच या जागेवर येऊन मन खूप शांत झालं माझं. शांत वातावरण, भाविकांची लगबग, उत्तम जेवणाची सोय, या सर्व गोष्टी आज मला या गडावर अनुभवायला मिळाल्या. भक्तिमय वातावरण, आणि या वातावरणात अनेक भाविक दंग झालेले पाहून खरंच या गडाचं जसं वर्णन मी ऐकलं होतं, त्याचप्रमाणे या गडाचं आज मला दर्शन झालं. तर मित्रांनो, आपण आहे आता सज्जनगडावरती, आणि सज्जनगडाच्या आपण अगदी पाठीमागच्या साईडला आहे. पाठीमागच्या साईडला इकडं उरमोडी धरण आहे. तर मित्रांनो, ह्या गडाबद्दल सांगायचं म्हटलं तर सज्जनगड हे पूर्वीचे परळी हा साताराजवळ एक ऐतिहासिक डोंगर किल्ला आहे, जो समर्थ रामदास स्वामींचे अंतिम विश्राम स्थान म्हणून ओळखला जातो. 2 एप्रिल 1673 रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि स्वराज्यात समाविष्ट केला. त्यानंतर त्यांनी या गडावर समर्थ रामदासांसाठी रामदास मठ बांधला. सातारा शहरापासून सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावर असणारा हा गड, या गडावर येण्यासाठी आपण सातारामध्ये पहिले येऊन नंतर मग 12 ते 13 किलोमीटर दूर असणारे हे सज्जनगड, याच्यावर आपण पोहोचू शकता. या गडावर रामदासांची समाधी, श्रीराम मंदिर, अंगलाई देवीचे मंदिर आणि अंगणवाडी आहे. गडावर जाण्यासाठी पायऱ्या असून गडावरून सातारा शहर परिसराचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आजही सज्जनगड हे अभ्यासू, पर्यटक आणि समर्थ रामदास स्वामींच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचे केंद्रस्थान आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या गडाचा संपूर्ण इतिहास होता. आपण इथं आल्यानंतर आपण या गडावरती पाहिलं समर्थ रामदास स्वामींचं समाधी स्थळ किंवा त्यांचं एक मंदिर अतिशय प्रशस्त आहे. इथं आल्यानंतर भोजनाची अतिशय सुंदर व्यवस्था आहे. सुंदर भोजन आपल्याला इथं आल्यानंतर मिळतं. त्याचप्रमाणे अतिशय शांततेचं वातावरण असणारा हा गड आपण आज एक्सप्लोर केलेला आहे. मित्रांनो, नक्कीच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनेलला. जर या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर एक सबस्क्राईब करून जा. तर मित्रांनो, तुम्हाला जर नक्कीच हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तोपर्यंत आपण घेऊया इथं विश्रांती, पूर्ण करूया आपला हा विथेच ब्लॉग आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. जय जय रत्ने.